नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचा अगदी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बाबा आणि आई 6 महिने झाले भेटून. तुमची मला खूप आठवण येते. फोन करता तेव्हा मला खूप रडायला येतं. 1 2 3 4 खोचा खोची खोचा खोची. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. मंडळी, आज सुद्धा आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व येथे. आणि तुम्हाला सांगतो, मी यायला निघालो आणि ट्रॅफिकमध्ये नेहमीप्रमाणे इतका अडकलो, पण वेळेत यायचं होतं इथे बदलापूरला शूटिंगसाठी. मग मी काय केलं, जवळचं स्टेशन गाठलं आणि एसी ट्रेन पकडली आणि त्या ट्रेनमध्ये जाऊन बसलो आणि समोर बघितलं तर एक ताई तिथे बसली होती. थोड्या वेळाने अजून एक ताई तिथे आली. पण पुन्हा मला कळले की त्या दोघी एकाच वर्गात एकाच बेंचवर बसायच्या. म्हणजे त्यांच्या अशा गप्पा सुरू होत्या, त्या मी ऐकत होतो. तेव्हा मला कळलं की त्या रोज ट्रेनमधून जातात, पण आजवर कधी भेटल्याच नाही. सोशल मीडियावर सुद्धा सापडल्या नाहीत, कारण लग्नाच्या आधीचं नाव वेगळं होतं ना. गप्पा रंगात आल्याच होत्या की एकीचा स्टॉप आला, ती उतरली. नंतर त्यांच्या लक्षात आलं की बोलायच्या नादात नंबर घ्यायचाच राहिला, त्यामुळे आता पुन्हा थांबावं लागणार. असंच चुकून कधीतरी भेट होईपर्यंत. मंडळी, लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं, मित्रमैत्रिणी दुरावतात. अशा वेळी ती आपल्या घरात तिच्या हक्काची व्यक्ती शोधत असते. ती आपण व्हायला हवं, तिला समजून घ्यायला हवं, नाही का? आणि तोच प्रयत्न आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा या कार्यक्रमातून. तर आता मग बघूया आज कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती आणि पटकावणार आहे हा माहेरचा आहे. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी कोण आहेत? 10 ताई. त्यांनी पटापटा इथे यायचं आहे. या बरं, या. 10 ताईंचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. आणि शुभेच्छा सुद्धा, शुभेच्छा अशासाठी कारण तुमच्यापैकीच 6 ताई बाद होणार आहेत आणि 4 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, पण ताई कसं वाटतं या 16 सख्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन? खूप छान वाटतं. खूप छान वाटते. बरं, हुकमाची राणी जी होणार आहे तिला मिळतो अर्थातच मायक्रोवेव्ह, आणि जी उपविजेती असते तिला मिळतं इंडक्शन. काय आवडेल तुला, मायक्रोवेव्ह की इलेक्ट्रिक शेगडी? मायक्रोवेव्ह आवडेल. घरी आहे मायक्रोवेव्ह? आहे नाही. आणि म्हणजे आणखीन जास्त आवडेल मायक्रोवेव्ह. त्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुला ताई. ओके, आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, नाव सांग बरं. सोनल सुनील चव्हाण, सोनल ताई. माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूरची आहे? हो. काय सांगलेलं आहे? कोल्हापूर कुणीकडं? महालक्ष्मी मंदिराच्या इथे. अच्छा, ठीक आहे, जवळच आहे तिथे. एकदम व्हेरी गुड साहेब. भाऊजींचं सोबत सगळं चांगलं, शांत आहेत. शांत आहे. म्हणजे तुझा शांत नाही असं तुला म्हणायचं आहे? नाही नाही, मी पण शांत आहे. अच्छा, पण मग कोण सॉरी म्हणतं आधी पटकन? मीच म्हणते. तूच म्हणते. असं असायलाच पाहिजे, आपणच म्हणायचं असतं, आहे की नाही? कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी लग्नानंतर पहिल्यांदा? अजून कोणतंच नाही. दाखवलंच नाही. किती वर्ष झाली लग्नाला? ते 14 वर्ष. 14 वर्ष झाले, एकही चित्रपट नाही दाखवला. भाऊजी, दाजी, असं करणार तुम्ही? दाजी, हे बघा, ऐका, तुम्हाला सांगतो, ताईला घेऊन लवकरात लवकर चित्रपट दाखवा, कुठला पण दाखवा, पण छान दाखवा, तेवढीच ती पण खुश होईल, हे की नाही? हा, ताई सांगितलेलं आहे मी आणि दाखवला त्यानंतर कळवायचं आहे मला. नक्की. ओके, बरं बरं. तुला माहेरचं आहेर किती महत्वाचं वाटतं? माहेरचं आहे खूप महत्वाचं वाटतं. खूप महत्वाचं वाटतं. मग मायक्रोवेव्ह पाहिजे का इंडक्शन पाहिजे? मायक्रोवेव्ह. सगळ्यांनाच हुकुमाची राणी व्हायचे. व्हेरी गुड, क्या बात आहे ताई, तुला सुद्धा शुभेच्छा. ओके, आणि आता आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळात. उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग, हे उंच माझी उडी ग. हरकत नाही. हा, चांगली गोष्ट आहे. हा, बरं ताई, हा लवकर. उंच माझी उडी ग, उंच माझी उडी ग. क्या बात आहे ताई. हा, उंच माझी उडी ग. अरे बापरे, आज काही खरं नाही आहे बाबा, आज मजा येणार आहे. हा, क्या बात आहे. खूप सगळ्यांना नाव कळलेलं आहे. हा, खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके, उंच माझी उडी. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर 3 वेगवेगळ्या रंगाचे फुगे दिसतात, पिवळा रंग, सफेद रंग आणि हिरवा रंग. ओके, काय करायचं आहे, तुम्ही सगळ्या जणी 10 ताईंनी पांढऱ्या रंगाच्या फुग्याच्या मागे एका लाईनीत सरळ रेषेत उभं राहायचं. ओके, उभं राहिल्यानंतर मी म्हणेन हिरवा, तेव्हा हिरव्या रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. पिवळ्या म्हणल्यानंतर पिवळ्या रंगाचे ते उडी मारायचे. ओके, कळलं? आणि समजा तुम्ही हिरव्या रंगाच्या रेषेमध्ये उभ्या असाल आणि मी जर म्हणालो पिवळा, तर सफेद रंगाच्या ठिकाणी जाऊन मग पिवळ्यामध्ये जायचे. हा, डायरेक्ट तिथून पिवळ्यामध्ये जाऊ नका. हा,
ओके. बरं, जी ताई चुकीची उडी मारेल ती ताई बाद, आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके, अशा 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळात. हिरवा, शाबाश. सफेद, हिरवा, सफेद, पिवळा, पिवळा, हिरवा, पिवळा. ये थपाक थपाक था. ओके. सफेद, पिवळा, पिवळा, हिरवा, हिरवा. तर हे तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. ओके. आणि आता बघूया अजून 3 ताई बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या 3 ताई. रेडी, तयार आहेत तुम्ही? ओके. हा, सफेद, हिरवा, पिवळा, ये थपाक बघा. ओके. सफेद, पिवळा, ताई बाद झालेली आहे. ओके, व्हेरी गुड. आता 2 ताई बघूया कोण आहेत त्या बाद होणार आहेत. रेडी, आणि हिअर वी गो. सफेद, पिवळा, काय झालं, काय झालं, काय झालं? दम लागला. हरकत नाही, पण छान खेळलीस तू. तू बसू शकतेस. आणि आता 1 ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती ताई. व्हेरी गुड. सफेद, हिरवा, हिरवा, सफेद, सफेद, पिवळा, पिवळा, पांढरा, हिरवा, निळा. नाही 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 नाही, सगळ्यांचे चेहरे एकदम असे झाले ना. हा, ओके. सफेद ताई तू बाद झालेली आहेस, कारण तू उडी मारत नाही आहे. आणि मग अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. या 4 ताई बाद झालेल्या आहेत. सन मराठीकडून त्यांना मिळणार आहे खास भेटवस्तू. हा जो स्वतःसाठी जो वेळ आहे हक्काचा, तो सगळ्यांना मिळाला पाहिजे. हो हो, सगळ्या लेडीजला भेटलाच पाहिजे आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथे येणं हे तर महत्वाचंच आहे सगळ्यात. अच्छा, म्हटलं तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? मायक्रोवेव्ह पण चालेल. मायक्रोवेव्ह पण चालेल का मायक्रोवेव्हच चालेल? तेच चालेल. तेच चालेल, तेच हवं. पण त्याआधी हुकमाची राणी होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा. ओके. बरं, हा जो माहेरचा आहेर जो आहे हा कितपत महत्वाचा असतो? खूप छान वाटतं माहेरचं आहेर. माहेर म्हटलं म्हणजे खूपच छान. म्हणजे जिव्हाळ्याचाच विषय. ओके. पण आता आमचा जो माहेरचा आहेर आहे तो कसा वाटतोय? छान वाटेल घ्यायला. छान वाटेल ना घ्यायला. काय की इंडक्शन की मायक्रोवेव्ह? मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह. हां, मायक्रोवेव्ह. ओके, हरकत नाही. तर आता मग सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा पटॅक. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत, समोर एक प्लास्टिकचं भांडं आहे आणि त्याच्यात 2-2 फुगे आहेत. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी 1 फुगा फुगवायचा आहे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे. गाठ मारून झाल्यानंतर एकाच हाताने तो फुगा फोडायचा आहे, दुसरा हात वापरायचा नाही. ओके, फुगा फुटल्यानंतर दुसरा फुगा फुगवायला लागायचा आहे, तोही फुटल्यानंतर मग रिंग बनवायला लागायची. रिंग बनवल्यानंतर एक वर्तुळ तयार होईल. ते वर्तुळ तयार झाल्यानंतर ती अशी खाली ठेवायची, त्यात उभं राहायचं आहे आणि ती रिंग अशी आपल्या अंगाभोवती घेऊन काढून पुन्हा खाली ठेवायची आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, कळलेले ताई? नक्की. चला तर मग सुरू करूया. 1 2 3. हा, व्यवस्थित फुगे फुगवायचे. फुगा फुगत असेल तर लगेच मला सांगायचं, मी आणून देणार. आणि उभं राहून फुगे फुगवायचे, बसून नाही. रिंग फक्त बसून बनवायचे. हा, शाबास. हा, कोणी फोडला? हा हा, दुसरा फुगा. व्हेरी गुड. शाबास, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्तच. एक मिनिट. हा, कुठे फोडलास तू? हा, लवकर. इथे कुठे फोडत होतीस? आई.
उभा द्या. अरे लवकर. हा शाबाश. हा ये बात. हा शाबाश शाबाश. हात वरती करायचंय, झाल्यानंतर हात वरती करायचंय. ओके लवकर ताई हात. अरे तिथे उभी राहायचे. हा ओके त्याच्यामध्ये उभं राहायचंय. काढला का तो? मस्तच. इथं अजून चालूच आहे. हा होऊन जाते. हा कुठे आहेत? हा बघू. ओके गेम तरी पूर्ण करते. हा गेम पूर्ण करते ना, जिंकली तर नाहीये. गेम पूर्ण करतेस. सॉरी. नक्की ठराव काय ते आधी. हा ओके ओके. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. जी पहिल्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे निधी ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे आकांक्षा ताई. एकदा जोरदार टाळ्या. आणि तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे अनिता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्या 3 ताई बाद झाल्यात त्यांना सन मराठीकडून आम्ही देणार आहोत भेटवस्तू. मंडळी आपण जाणार आहोत शेवटच्या खेळाकडे. पण अर्थातच ज्या भागाची तुम्ही सगळे वाट बघताय तो भाग आपण इथं सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. नेहमीप्रमाणे आपण ह्या भागात सुद्धा 10 ताईंना पत्र लिहायला सांगितली होती आणि त्या 10 ताईंमधून 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. त्याचं पहिलं पत्र आहे प्राजक्ता ताईंचं आणि दुसरं पत्र आहे जयश्री ताईंचं. सगळ्यात आधी आपण प्राजक्ता ताईंपासून सुरुवात करूया. ताई कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या सासू सासऱ्यांसाठी पत्र लिहिले. सासू सासऱ्यांनाच काल यावंसं वाटलं. म्हणजे माझं असं फिलिंग आहे की माझे सासू सासरे आहेत ना, माझ्या सासू सासऱ्यांसारखे माहीत नाही कोणाच्या असतील सासू सासरे. माझी आई कधी कधी माझ्यावर बंधन आणते की तू हे कर किंवा हे कर, पण माझ्या सासूबाईंचं आणि सासऱ्यांचं कधीच कोणत्या गोष्टीसाठी आमच्यावर बंधन नसतं. म्हणून मला त्यांच्यासाठी लिहायचं आहे पत्र. प्रिय नाना नानी, तुम्ही आमच्यासाठी फक्त सासू सासरे नाही तर तुम्ही आम्हाला आमच्या आईवडिलांच्या जागी आहात. तुम्ही आम्हाला तसं फीलही करवता की घरामध्ये आम्ही तुमच्या सून नाही तर मुलीच आहोत. तुमचा आमच्यावर तुमच्या मुलांपेक्षाही जास्त जीव आहे. हे तुमच्या कृतीतून आम्हाला ते दिसत असतं. आमचाही तुमच्यावर खूप जीव आहे. तुम्ही गावी कष्ट करता आणि आमच्यासाठी तुम्हाला काही कमी पडू नये हेच तुमचं सतत धडपड असते. तुमच्या मुलांनी, तुमच्या सुनांनी आणि तुमच्या नातवंडांनी सरळ साधं आणि चांगलं आयुष्य जगावं यासाठी तुम्ही गावावरून आम्हाला प्रत्येक वेळेला हेच सांगत असता की तुम्हाला काहीही कमी पडलं तरी बिनधास्त आम्हाला सांगा, आम्ही ते तुम्हाला इकडून पुरवतो. तुम्ही आमची आतुरतेने सणासाठी वाट बघत असता आणि आम्ही इकडून सुट्ट्या अरेंज करून तुमच्यासाठी गावी येतो आणि आपण एकत्र जे दिवस घालवतो ते खूप आनंदाचे असतात आणि त्याच आनंदाचे ते क्षण घेऊन आम्ही परत इकडे आपल्या कामावर येतो. तेव्हा हेच आनंदाचे क्षण आठवत पुढच्या सुट्टीला कधी गावी जायचं याची वाट बघत असतो. तुमची नातवंड पण याचीच वाट बघत असतात की शाळेला कधी सुट्टी मिळते आणि गावी आजी आजोबांकडे म्हणजेच नाना नानींकडे जायला मिळेल. कारण गावी खूपच मजा येते आणि गावचं घर आणि गावचं सगळं जे आम्हाला मिळतंय ते फक्त तुम्ही तेवढं ठेवलेलं आहे म्हणून. आणि ह्यासाठी खूप खूप थँक्यू नाना नानी. आमचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. हे सगळं सासू आणि सासरे दोघांसाठी नाना नानी बघणार हो बघणार आहेत. आणि मला पण खात्री आहे की ते उलट ते जास्त भावनिक होतील की आपल्याबद्दल, आपल्या सुनेचं, आपल्या सुनांचं, दोन्ही सुनांचं हे मत आहे आपल्याबद्दलचं. आणि कुठल्याही सासू सासऱ्यांना ते खूप अभिमानास्पद असतं की आपल्या सासू सासऱ्यांना आपल्याबद्दल चांगलं वाटते, आपल्या आईवडिलांच्या जागी जे ठेवतात. इव्हन माझीच गोष्ट घ्यायची म्हटली तर माझी MSc झालेली, मला जॉब करायचा होता पण काही म्हणजे मुलाला सांभाळायला कोणी नाही या गोष्टीमुळे मी नाही केला.
पण आणि तेही गावावरून येऊ नाहीत शकत कारण त्यांना इथे नाही जमत आहे. पण त्या मला नेहमी म्हणतात तू काहीही कर, घरी बसून तुला काही करायचं आहे त्याच्यासाठी मी तुला सगळा सपोर्ट करायला तयार आहे, इवन फायनान्शियली सुद्धा. तू फक्त मला सांग की नाणी मला हे करायचं आहे आणि तू ते कर, मी तुला सगळा सपोर्ट करते. वा, क्या बात, एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की असे सासू सासरे प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक ताईचे सासू सासरे असे असले पाहिजेत. आता आपण ह्या ताईंकडे जाऊया. ओके ते तुझं नाव सांग बरं. जयश्री जाधव. कोणासाठी पत्र लिहि? माझ्या आई बाबांसाठी. आई बाबा म्हटलं तर सगळ्यात आधी अश्रू येतात माझ्या डोळ्यात. मग आपण पत्र वाचू? हो चालेल. हो. तू पत्र वाचू शकते. प्रिय बाबा आणि आई, 6 महिने झाले भेटून. तुमची मला खूप आठवण येते. फोन करता तेव्हा मला खूप रडायला येतं. वडिलांचा आबांचा फोन आवाजच ऐकतात मला माझे अश्रू न थांबता हे होतात. बाबांचा फोन 1 आठवड्यानंतर झाला की आई बोलते बाबांना, अहो माझ्या मुलीला फोन केला का तुम्ही? बाबा बोलतात नाही, आता करतो मी, बोल तू तिच्यासोबत. आई आणि आबा तुम्ही खूप मेहनत करतात. आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही खूप आजारी होतात. आम्हाला तुम्ही कधी कळूही नाही दिलं की मी एवढा आजारी आहे. तुम्ही बाजारात जायचे तेव्हा प्रत्येक मुलाला काय खाऊ वाटायचा, काय खाऊ आणायचे तेवढी तुम्ही आमची काळजी घ्यायची. आई म्हणजे माझं सर्वस्व आणि वडील पण माझे खूप प्रेमळ. सासरी यायचं तेव्हा माझी आई मला म्हणायची, बेटा तू सगळं घेतलं का, तू ठेवलं का? बाबा म्हणायचे, बाई तू व्यवस्थित जा, पोचली की मला कॉल कर आणि चुकली असली तर काही आम्ही चुकलो, तुला काही बोललो रागाने वगैरे तर आम्हाला माफ कर. आई बाबापेक्षा मी तुमच्यापेक्षा एवढी मोठी नाही आहे, मी लहान आहे. माझी काही चूक झाली असली तर मला तुम्ही माफ करा. तुमची मुलगी जया. ताई खूप छान भावना व्यक्त केल्यात. पण माझ मनातलं व्यक्त करून कसं वाटलं? खूप छान वाटलं. छान वाटलं. हो हा? हो खूप छान. माता पण झाले आपल्या शेवटच्या. हो हो धन्यवाद. हा भाग जितका इमोशनल आहे ना तितकाच आपल्या या कार्यक्रमामध्ये तितकीच धमाल असते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातल्या या भागानंतर आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची खेळाचं नाव काय? खोचाखोची. नाही, मी कसं केलंय? हा रेडी, 1 2 3. खोचाखोची. हा खेळाचं नाव काय? रेडी, हा 1 2 3 4. त्या म्हणत असेल हा भाऊ काय काय करायला लावतोय, पण मजा असते त्याच्यात, पण एक गंमत असते, है की नाही? हा आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर सगळे स्ट्रॉ दिसतात. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर गाणं सुरू होईल. त्या गाण्यावरती नाचत नाचत एका वेळी एकच स्ट्रॉ असा केसात खोचायचंय. हे असा म्हणजे समजा गाणं सुरू झालं, या हे बघा हे असं ये नाचत नाचत, हा नाचत नाचत हे बघा हे असं. हा ओके, हे असे सगळे स्ट्रॉ असे केसांमध्ये खोचायचे. हा त्यासाठी म्युझिक प्लीज. झटपट नाचत नाचत क्या बात है? अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर दुसरा हात आएंगी वापरायचा घर नाही. के हा पटापट. नाचतो सगळं विसरून, पोरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढ. व्हेरी गुड. ये बघ रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन फुल काढ, चिमणी काढ, हत्ती चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष ताई. द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा, सासूबाई चिडणार नाहीत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर प्रसन्न होके अंदर नुसतं मागे नाही, इथे पण पुढे पण आहे बघा, पुढे पुढे असं आहे. हा रेडी, घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो बटाटेवडे. पटापुढे ताटापुढे देवापुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आम्ही खातो व्हेरी गुड. 10 शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1.
आणि आता आपल्याला हे स्ट्रॉ मोजावे लागतील. सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासूनच सुरुवात करूया. ओके, मोजायचे आहे माझ्याबरोबर. 1 3 4 5 6 77 78 79 80. आणि आता बघूया 1 2 3 55 56 57 58 59 60. ही जी काय सगळ्या तोफा घेऊन चालली आहे. 1 2 3 46 47 48. त्याच्यामुळे आजच्या भागाची हुकुमाची राणी ठरलेली आहे अनिताताई. एकदा खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे निधीताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे आकांक्षाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन आणि खूप खूप अभिनंदन. तुला मिळते इंडक्शन. हा माहेरचा आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. वाटलं होतं इंडक्शन मिळेल. हो जिंकणार आहे तर माहीत होतं, पण फर्स्ट येईल की सेकंड ते नव्हतं माहिती. नाही, पण तू खूप छान खेळत होतीस. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे अनिताताई. खूप खूप अभिनंदन. आणि ताई तू हुकुमाची राणी झालीस, त्यामुळे सन मराठी कडून तुला मिळतोय माहेरचा आहे अर्थात मायक्रोवेव्ह. अभिनंदन ताई, अभिनंदन. टाळ्या वाजत राहिला पाहिजेत. टाळ्या वाजत राहिला पाहिजेत. समोर बघायचंय. छान मस्तपैकी. व्हेरी गुड. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटते. अपेक्षा पण नव्हती इथपर्यंत जाईल खेळायला. आणि मग मायक्रोवेव्ह घेऊन चाललीस. हुकुमाची राणी झालीस. हो सर, कुठला हुकूम तुला आज इथे सोडावा असं वाटतं? काही महिला जॉबला जातात, त्यांना पण रविवारची अशी सुट्टी पाहिजे. असं वाटतं की मिस्टरांनी पण थोडासा हातभार लावला पाहिजे घरामध्ये. अच्छा, मी तुझं असं म्हणणे की जे नोकरी करणारे त्यांना एक रविवारची सुट्टी असते. हो, तर जी गृहिणी असते तिला सुद्धा रविवारची हक्काची सुट्टी मिळाली पाहिजे असं तुला हुकूम सोडायचं आज. ओके. आणि ताईने आज इथे हुकूम सोडलेला आहे की प्रत्येक गृहिणीला एक रविवारची हक्काची सुट्टी मिळाली पाहिजे. मला असं वाटतं की सगळेच पाळतील, विचार करतील ॲटलिस्ट त्या सगळ्या गोष्टींवरती, कारण तू हुकूम सोडलेला आहेस. आज हुकुमाची राणी झाली आहेस. ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. ओके. आणि दादा तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. म्हणजे या प्रत्येक हुकुमाच्या राणीच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद असतो ना, हा आनंद आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि हा आनंद देण्यासाठीच त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळावा, त्यासाठीच आपण हा 16 सख्यांचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्या भेटूया पुढच्या भागात ह्याच आनंदासोबत, ह्याच उत्साहासोबत आणि एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.